अमरावती बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरात मेंढ्या जप्त केल्याच्या कारणावरून धनगर समाज आक्रमक झालाय। चिरोली जंगलातून विभागानं धनगर बांधवांच्या तब्बल 50 मेंढ्या जप्त केल्या। या कारवाईच्या निषेधार्थ अर्जुन महानगर येथील थेट वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील झाडावर चढून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। रानावनात मेंढ्या चारण्यासाठी भटकंती करणाऱ्या धनगर समाजाच्या 50 मेंढ्या चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चिरोली जंगलातून जप्त केल्या। या कारवाईमुळे धनगर समाज बांधवांमध्ये मोठा रोष निर्माण झाला। विशेष म्हणजे धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन महानर यांनी 8 दिवसांपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। त्यानंतर कालच मुंबईतील मंत्रालयात भटकंती करणाऱ्या धनगर बांधवांची बैठक घेऊन मेंढ्या चारण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी वन विभागानं मेंढ्या जप्त केल्यामुळे धनगर समाजात पुन्हा संतापाची लाट उसळली। या कारवाईच्या निषेधार्थ अर्जुन महानर यांनी वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील झाडावर चढून आंदोलन सुरू केलं आणि या मेंढ्या तातडीनं परत करण्याची मागणी केली। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात खटटंचाईवरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। कृषी केंद्रांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खत दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। भातकुली तालुक्यातील विविध कृषी केंद्रांमध्ये खताचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असताना शेतकऱ्यांना मात्र खतासाठी भटकंती करावी लागते। गरजेच्या वेळी खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामावर परिणाम होत आहे। कृषी केंद्राकडून उपलब्ध खताची मनमानी पद्धतीने विक्री केली जात असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय। यामुळे या संपूर्ण प्रकरणाची कृषी विभागानं प्रत्यक्ष पाहणी करून खताच्या साठ्याची आणि विक्रीची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान खताचा काळा बाजार किंवा अवैध विक्री होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना गरजेनुसार खत उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। माऊली कृषी केंद्र यांच्याजवळ खताचा भरमसाठ साठा असून हे मनमानी पद्धतीने वागत आहे आणि कास्तकारांना खताचा वाटप हे व्यवस्थितरित्या करीत नाही आहे। एखादा कास्तकार जर खतासाठी जर गेला तर त्यांना सपा नाही म्हणतात आणि वापस पाठवतात। त्यामुळे हे जे खताचा जो साठा आहे यांच्याजवळ हा 2 नंबरच्या पद्धतीने ह्या इतरत्र ठिकाणी विक्री करतात। म्हणून 2 दिवसापूर्वी मी तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता तालुका कृषी अधिकारी यांनी रेट टाकले तर यांच्याजवळ साठा उपलब्ध होता आणि त्यांनी तेव्हा ती व्यवस्थितरित्या वितरित केले। पण आजपासून पुन्हा डागाजी कृषी केंद्र, माऊली कृषी केंद्र, देशमुख कृषी केंद्र हे साठा देण्यास अडथळा निर्माण करत आहे शेतकऱ्यांना। त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तिवसा तालुक्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अवास्तव वीज बिल येत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षानं केलाय। माळेगाव येथील एका ग्राहकाला तब्बल 31,000 रुपयांचं वीज बिल आल्याचा दावा करण्यात आला आहे। या समस्येवर 15 दिवसात तोडगा न निघाल्यास स्मार्ट मीटरची होळी करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य शेतकरी आणि मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडत असल्याचा आरोप करत देशमुख यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केलं। दोषी मीटरची तपासणी, अवाजवी बिल दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारीचं तातडीनं निराकरण करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। 15 दिवसात समस्या न सोडवल्यास दिवसात प्रतिकात्मक स्मार्ट मीटरची होळी करून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संजय देशमुख यांनी दिला आहे। मला 32,480 रुपये बिल आलेलं आहे। याचं कसं कंप्लीट करायला गेलो तर संजीव देशमुखला बी सोबत नेलं पण ते ऐकायला तयार नाही आहे। एका महिन्याचं हे 32,000 रुपये बिल आलेलं आहे। म्हणजे त्याचं काय करा, फाशी द्यावं का? माझ्या घराची बी किंमत नाही। 32,000 त्यांना माझं घरी घेऊन मी झोपडपट्टीला कंदा राहायचं। हे माझं घर होय माझ्या बाबाला भेटलेलं आहे, माझ्या नावानं काहीच नाही आहे। हे मी माझ्या बाबाच्या घरात राहतो, हे लोक ऐकणारच तयार नाही आहे। हे लोकांना मी म्हणलं मीटर नुका बसू, माझं जुनं मीटर चांगलं होतं, हे यांना हे सडलं मीटर बसवलेलं आहे, इथं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे। याचं हे बिल कसं काय? आणि 200-300 रुपये रोजाचं काम करतो, हे आम्हाला एवढं मोठं बिल देऊन राहिले। कुठचे बरं एका महिन्याचे 32,80,000 रुपये। सरकारनं कर्जमुक्ती करण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात 4 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही। अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 76,976 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत। मात्र अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं काम करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। कर्जमुक्तीची KYC करून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा नाही।
कर्जमुक्ती होणार या प्रतीक्षेत अद्यापही शेतकरी आहेत. बँकांमध्ये जाऊन शेतकरी माहिती देखील घेत आहेत. मात्र अद्याप रक्कम जमा न झाल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना वेड्यात काढलं की काय, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. आम्ही कर्ज घेतलं होतं, गव्हर्नमेंटनी ते कर्ज माफीमध्ये दिलं आणि अद्यापही आमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहे. आम्हाला जर ताबडतोब जर ह्या पैसा मिळाला तर आम्ही आमच्या शेतीच्या उद्योगात तो लावू शकतो. अजून खात्यात पैसा जमा झालाच नाही आहे. KYC झाल्याबरोबर आश्वासन दिलं तर का KYC झाल्याबरोबर पैसे जमा होतील. अजून काही पैसे जमा झाले नाही का. सरकारनं आम्हाला काय चिवत्या बनवलं का काही समजून नाही राहिलं का. चॅटच देणी आहे. भेटायला पाहिजे होते रोज, कारण की 2 दिवस झाले पैसे येणार होते अगोदर पण अजून आले नाहीत. अमरावतीतील प्रसिद्ध हॉटेल रोशनीवर एफडीएनं कारवाई केल्यानंतर आता हॉटेल व्यवस्थापनेनं बॅनरबाजी करत मेकओव्हरसाठी हॉटेल बंद असल्याचा संदेश दिला आहे. मात्र हॉटेलचा अन्न परवाना अस्वच्छतेमुळे निलंबित करण्यात आल्याची पार्श्वभूमी असताना मेकओव्हरच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यानं अन्न व औषध प्रशासनानं अमरावतीतील हॉटेल रोशनीचा अन्न परवाना काही दिवसांसाठी निलंबित केला. एफडीएच्या कारवाईनंतर हॉटेल परिसरात बॅनर लावण्यात आले असून नवीन स्वरूपात लवकरच परत येत आहोत, मेकओव्हरसाठी छोटा ब्रेक घेत आहोत असा संदेश ग्राहकांना देण्यात आला. मात्र हॉटेल बंद असण्यामागे खरे कारण म्हणजे एफडीएची कारवाई असल्याचं स्पष्टपणे न सांगता मेकओव्हरचा उल्लेख करण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे एफडीएच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागलं आहे. अमरावतीत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. मेरा पानी उतरता दे किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, मैं फिर लौट के आऊंगा असं म्हणत विरोधकांनी आपली ताकद कमी झाली असं समजू नये, असा संदेश नवनीत राणा यांनी दिला. पर हमारे मुख्यमंत्री बोलते हैं कि मेरा पानी उतरता दे किनारे पे घर मत बना लेना, मेरा पानी उतरता दे किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, मैं फिर लौट के आऊंगा, मैं फिर लौट के आऊंगा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.